आणि महत्त्वाची बातमी आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधली। कोर्टामधल्या सुनावणीच्या दरम्यान हगवणे कुटुंबियांच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? असा अजबच युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे। दरम्यान वैष्णवीचा दीर आणि सासरा या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यात आलं। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला ते आपण पाहूया। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्यासाठी ती कॉल करत होती। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती। वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत। ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? हगवणे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय। सोन्याच्या दागिन्यांविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे। निलेश चव्हाण हा आरोपी नाही, त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं। वैष्णवीच्या कुटुंबियांच्या वकिलांनी सुद्धा यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद केला। तो युक्तिवाद सुद्धा आपण पाहूया। वैष्णवीचं चॅट असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही? वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। हुंड्यामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे। वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारं हस्तगत करायची आहे। वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आईवडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षेने ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे। मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणामध्ये महिला आयोगानं पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका ठेवलाय। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट 60 दिवसांमध्ये दाखल झाली नाही। चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा अशा मागणीचं पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलं आहे। या पत्रामध्ये काय आहे ते आपण पाहूया। तर मयुरी हगवणेला होणाऱ्या त्रासाबद्दल महिला आयोगामध्ये तक्रार आली होती। आयोगानं तक्रार दाखल करून घेऊन पौड पोलिसांना कार्यवाहीचे आदेश दिले होते। आयोगाच्या सूचनेनुसार पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा अहवाल महिला आयोगानं मागवला होता। या प्रकरणामध्ये 60 दिवसात चार्जशीट दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र विहित मुदतीमध्ये चार्जशीट दाखल झाली नाही। गुन्ह्याची चार्जशीट विहित मुदतीमध्ये कोर्टामध्ये सादर करण्यात आली नसल्याची बाब गंभीर आहे। चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची गृह विभागानं चौकशी करावी। तर मयुरी छळ प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस मात्र कात्रीत सापडले। मयुरी छळ प्रकरणात चार्जशीट 60 दिवसांमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं। चार्जशीट का दाखल झाली नाही याची अप्पर पोलीस अधीक्षक चौकशी करणार आहेत। अप्पर पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आदेश। तर वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचे नवे कारनामे समोर आले। हगवणे यांनी पिस्तुलाच्या परवान्यासाठी वास्तव्याचा खोटा पत्ता दिला होता। निलेश चव्हाण याच्या पिस्तूल परवान्याची देखील आता चौकशी सुरू आहे। शशांक आणि सुशील हगवणे बंधूंनी पिस्तूल परवान्यासाठी पोलिसांची दिशाभूल केल्याचं आता समोर आलंय। 2022 मध्ये हगवणे बंधूंना पिस्तुलाचा परवाना मिळाला। हगवणे कुटुंब पौडमध्ये राहतं।
मात्र त्यांनी परवान्यासाठी पुण्याचा पत्ता दिला. पुण्याच्या पत्त्यावर भाड्यानं राहत असल्याचं दाखवत पुणे पोलिसांकडून पिस्तुलाचे परवाने मिळवले. पोलिसांची दिशाभूल केल्यानं आता हगवणे बंधूंचा पिस्तूल परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. खोटा पुरावा दिल्याचं निष्पन्न झाल्यास हगवणे बंधूंवर या प्रकरणातही गुन्हा दाखल होऊ शकतोय. हगवणे बंधूंसोबतच 2022 मध्ये निलेश चव्हाणला सुद्धा पिस्तुलाचा परवाना मिळाला होता. निलेश चव्हाणनं वैष्णवीच्या कुटुंबियांना याच पिस्तुलाचा धाक दाखवला होता. निलेश चव्हाणच्या पिस्तूल परवान्याची आता चौकशी सध्या सुरू आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलासाठी पंचतारांकित हॉटेलची खरेदी केली आहे. 67 कोटी रुपयांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील वेट्स हॉटेलची त्यांनी खरेदी केली. यावरून संजय राऊतांनी सवाल उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधलं हॉटेल वीट्स मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावे खरेदी केलंय. हॉटेल वीट्स हे छत्रपती संभाजीनगरमधलं एक पंचतारांकित हॉटेल आहे. शिरसाटांनी तब्बल 67 कोटी रुपयात हे हॉटेल खरेदी केलंय. वीट्स हॉटेलवर कर्ज प्रकरणामुळे प्रशासक बसवण्यात आला होता. प्रशासकामार्फत वीट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. याच लिलावात तब्बल 67 कोटींना संजय शिरसाट यांनी हे हॉटेल विकत घेतलंय. कुठून आले पैसे, कुठल्या टेंडरिंग मधून आले, कुठल्या कमिशन दलाली मधून आले, एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले, जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला, आणि मंत्री कुठल्या खात्याचे, तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे. आणि आता राजकीय बातम्या पाहूयात. मुंबई महापालिकेसाठी शिंदेने शहांकडे 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. 227 जागांपैकी 107 वॉर्डांमध्ये उमेदवार तयार असल्याचं शिंदेनी शहांना सांगितलं, अशी माहिती सूत्रांकडून कळते. भाजप मात्र महापालिका स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी करणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा, अशा शहांनी सूचना दिल्यात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी सूत्रांची. तर भाजप महापालिका स्वबळावर लढणार. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे 107 जागांची मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 227 जागांपैकी 107 वॉर्डात उमेदवार तयार आहेत, असंही शिंदेंनी शहांना सांगितलंय. शिंदेंची मागणी अमित शहांनी ऐकली, मात्र कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना शिंदेंनी याआधीच दिल्या आहेत. ठाकरेंच्या सेनेचे 46 माजी नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागलेत. काही माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुख निवडणूक जाहीर होताच शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. शिंदेंनी जोरदार तयारी केली असली तरी अमित शहांनी मात्र स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करा, अशाही सूचना शहांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. आमचं सगळ्यांचं ठरलंय, आम्ही महायुतीत लढू आणि महायुतीत सरकार आणू. काही आमदारांनी सर अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केलेली असं देखील समोर आलं. असं कुठलीही गोष्ट माझ्या नजरेस आली नाही, घडल्याचं मला माहित नाही, घडले असेल असं मला वाटत नाही. एक असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका 4 महिन्याच्या आत घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या निवडणुका 4 महिन्याचा कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास येईल. आमच्यातच अजून प्राथमिक चर्चेला सुरुवात नाही. या तिन्ही नेत्यांच्या मध्ये चर्चा अजून थोडीशी लांब आहे आणि अमितभाईंच्याकडे तर अजून खूप लांब आहे. त्याच्यामुळे आता या बातम्या कुठं आल्या तेच काही कळत नाही. तर प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, असा पाठपुरावा करा की दादा तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत, असा कानमंत्र अमित शहांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना दिला आहे. आपली संख्या अधिक आहे, अशात मागे हटू नका, अशा सूचनाही अमित शहांनी भाजप आमदारांना केल्या आहेत. अमित शहांनी भाजपच्या आमदारांना काय कानमंत्र दिला ते आपण पाहूया. तर शहा नांदेडच्या दौऱ्यावर असताना काही भाजप आमदारांकडून त्यांच्या अजित पवारांसंदर्भात त्यांच्याकडे तक्रार आली.
तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहांकडून महत्वाचा कानमंत्र देण्यात आलाय. प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा, शहांनी आमदारांना असं सांगितलं. असा आक्रमक पाठपुरावा करा की दादा तक्रार घेऊन माझ्याकडे आले पाहिजेत, असं शहांनी सांगितलं. आपली संख्या अधिक आहे अशात मागे हटू नका, आपण मोठे भाऊ आहोत, असं अमित शहा यांनी सांगितलं आहे. आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचे, शहांनी आमदारांची समजूतही काढली. नांदेडमधील सभेवेळी फडणवीस आणि बावनकुळे यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत, त्यांनी प्रगल्भ वक्तव्य करावे तसा टोला संजय राऊतांनी नारायण राणे यांना लगावलाय. राणेंनी ठाकरे बंधूंबाबत केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. कोणाची युती करताना ताकद तर पाहतो की नाही, कोणाकडे किती आमदार आहेत, कोणाचे किती खासदार आहेत. आमचे 134 आहे बीजेपी, आमदार किती 134, अधिक 51-52 आहेत, परत 41 आहेत. ही सगळी जर ताकद 200च्या जवळ गेली, मग ह्यांचं काय होणार? मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार? आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खातायत. तेच होते ते कमी 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 होत 20 वर आले, आवडत गेली. पुढच्या वेळेला 5. आम्हाला काहीतरी पाहिजे ना. त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं. आता आपलं वय झालेलं आहे, आपल्या टोपाचे केस पण पिकले आहेत, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करावं. प्रगल्भ. तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या. जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आहे आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात. 20 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले आणि सध्या विधान परिषदेमध्ये अपक्ष आमदार असलेल्या सत्यजित तांबेंनी थेट राहुल गांधींवर आरोप केले. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाहीत, असं सत्यजित तांबे म्हणाले. सकाळ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत तांबेंनी हे वक्तव्य केलं. राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं असं आव्हान सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामधल्या काँग्रेस नेत्यांना दिलं. सत्यजित तांबेंच्या या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर आणि सतेज पाटील यांनी पलटवार केला. सत्यजित तांबेंनी पक्ष सोडण्याची तयारी केली आहे, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. राहुल गांधींच्या क्लोज होते, म्हणजे त्या जवळच्या सर्कलमध्ये होते, पर्सनली ओळखतात. काय वाटतं त्यांचं काय चुकलं, काय आवडतंय, काय तुम्ही ट्राय नाही केलं? पदवीधरच्या वेळी केलं ना, त्यावेळेस पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा चालू होती, मी संपर्क केला, संपर्क झाला नाही. आणि मी छाती ठोक सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी 1 तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट भेटायला जाऊन दाखवावं. कोणत्याही नेते, कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं 1 तासात, फोनवर बोलून दाखवावं. आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायची. तुम्ही मोदीजींना फोन लावा किंवा मोदीजी, महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यांनी मोदीजींना फोन लावा. 1 तासात मोदीजींनी जर तुम्हाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकू. सन्मान्य राहुलजी अपॉइंटमेंट देतात. माझी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांची सगळ्यांची भेट झालेली आहे. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलेला आहे किंवा पक्षापासून अलिप्त राहण्याचा विचार केलेला आहे त्यांना पक्षावर बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं. इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्या नेतृत्वानं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही. राहुल गांधी आमचे नेते आहेत. आम्ही ज्यावेळी वेळ मागतो, माझा तरी आता 20 वर्षाचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळी वेळ मागितली त्यावेळी त्यांनी कधीही नाकारलेलं नाही, हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. परंतु सत्यजित तांबेंनी काँग्रेसमध्ये राहून हे वक्तव्य करायला नको पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा आहे. राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिलाय. सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असं दराडे यांनी म्हटलं. यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी 2 वेळेस
सावरकरांचा अपमान केला, मग त्यांना माफीवीर म्हणून संबोधलं, त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांना ठाकरे शैलीमध्ये सुनावलं होतं. परंतु आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये राहुल गांधींच्या विरोधामध्ये व त्यांना समन्स काढलेलं आहे. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही आमच्या ठाकरे शैलीमध्ये शिवसैनिकाच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर आम्ही दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला काळा पासू, हे तुम्हाला आम्ही सांगतो. राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते. आम्ही शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत. राज्यामधल्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो. संपूर्ण राज्यामध्येच आज पाऊस सुरू आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना पावसानं झोडपलेलं आहे. मुसळधार पावसानं जालना आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस बरसला. दुधना नदी सध्या दुथडी भरून वाहते. मे महिन्यात पहिल्यांदाच दुधना नदीला पूर आलाय. बदनापूर तालुक्यातील वाहेगाव, वाकुळणी या गावात अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहिले. धोपटेश्वर गावात एका शेतकऱ्याची विहीर जोरदार पावसामुळे ढासळली. धोपटेश्वर गावात मोसंबीच्या फळबागांचंही प्रचंड नुकसान झालं. वाऱ्यामुळे मोसंबी गळून पडली. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास पावसानं हिरावून नेलाय. बुलढाणा जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असलेली पूर्णा नदी मे महिन्यातच प्रवाहित झाली. नदीकाठी असलेल्या विटभट्टी परिसरात पाणी शिरलं. शेवगाव ते संग्रामपूर रस्त्यावर जोरदार वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि तारा रस्त्यावर कोसळल्या. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पावसानं झोडपलं. जोरदार पावसामुळे येरळा नदीला पूर आलाय. खानापूर तालुक्यातल्या वाझर गावातला येरळा नदीवरचा बंधारा ओव्हरफ्लो झालाय. बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. सांगली शहरातही जोरदार पाऊस बरसला. पावसाचा आठवडी बाजाराला मोठा फटका बसलाय. बाजारात पाणी घुसल्यानं भाजी विक्रेत्यांची तारंबळ उडाली. जोरदार पावसामुळे चांदोली परिसरातील धबधबे पुन्हा प्रवाहित झालेत.